Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.4 ला स्टार्ट करत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4 चं पूर्ण सोल्युशन बघू. सो प्रॅक्टिस सेट 3.4 चा क्वेश्चन नंबर 2 आहे. इफ p of y equal to y square minus 3 under root of 2y plus 1 then find p of 3 under root 2. क्वेश्चन व्यवस्थित बघितला तर आपल्याला हे कळतंय की इथं होता p of y आणि शोधायचं आहे आपल्याला p of 3 under root 2. म्हणजे y च्या जागी काय टाकावं लागेल? 3 under root of 2. सो तीच आपली फर्स्ट स्टेप राहणार आहे. सो मी स्टेप नंबर 1 मध्ये काय लिहिलं? पुट y equal to 3 under root 2. सगळ्यात आधी जे क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं ते लिहून घेऊ. नेक्स्ट स्टेप मध्ये जिथं y दिसतो आहे त्याच्या जागी आपण काय लिहिणार? 3 under root of 2. सो इथं y स्क्वेअर आहे म्हणून 3 under root 2 स्क्वेअर येणार मायनस 3 under root of 2 y च्या जागी परत 3 under root 2 लिहिणार आणि प्लस 1. पुढच्या स्टेप मध्ये 3 under root 2 स्क्वेअरला मी काही हात नाही लावत आणि 3 under root 2 मल्टीप्लाइड बाय 3 under root 2. सो जेव्हा आपण x मल्टीप्लाइड बाय x करतो आन्सर काय येतं? x स्क्वेअर. सो सेम इथं काय येणार मग? 3 under root 2 स्क्वेअर आणि हा प्लस 1 आला. हे दोघं सेम टर्म आहे आणि जेव्हा 3 under root 2 स्क्वेअर मधून 3 under root 2 स्क्वेअर मायनस केलं तर आन्सर येणार आहे 0. सो आपण इथं म्हणू शकतो की p of 3 under root 2 ची व्हॅल्यू काय आली आहे? 1. आणि हेच आपल्याला क्वेश्चन मध्ये फाइंड आउट करायला लागलेलं होतं. ओके, सो अशा प्रकारे हा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊ. प्रॅक्टिस सेट 3.4 चा क्वेश्चन नंबर 4. याच्यामध्ये काय विचारलं आहे की p of y चं इक्वेशन आहे 2y क्यूब मायनस 6y स्क्वेअर मायनस 5y प्लस 7 आणि फाइंड आउट करायचं आहे p of 2. परत हा जर क्वेश्चन व्यवस्थित बघितला तर इथं p of y होतं आणि इथं दिलेलं आहे p of 2. म्हणजे y च्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे? 2. सो सेम आपण स्टेप 1 मध्ये काय लिहिणार? पुट y इक्वल टू 2. सगळ्यात आधी क्वेश्चन मध्ये जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ. p of y इक्वल टू 2y क्यूब मायनस 6y स्क्वेअर मायनस 5y प्लस 7. पुढच्या स्टेप मध्ये y च्या जागी काय पुट करणार? 2. सो इथं आलं 2 स्क्वेअर मायनस 5 मल्टीप्लाइड बाय 2 आणि प्लस 7. नेक्स्ट स्टेप मध्ये आता हळूहळू आपण इक्वेशन सॉल्व्ह करू. सो हा 2 आला. 2 चा क्यूब काय होणार आहे? 8 मायनस 6. इथं 2 चा स्क्वेअर आहे तो येतो 4 मायनस 5 मल्टीप्लाइड बाय 2 किती येणार आहे? 10 आणि हा आला प्लस 7. नेक्स्ट स्टेप मध्ये 2 मल्टीप्लाइड बाय 8 16. 6 मल्टीप्लाइड बाय 4 24 मायनस 10 प्लस 7. 16 मायनस 24 जर केलं तर आन्सर येतं मायनस 8 आणि बाकीच्या व्हॅल्यू आपण तसंच खाली लिहू. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार? मायनस 8 आणि मायनस 10 करू. सो मायनस 8 मायनस 10 आन्सर येतं मायनस 18 आणि हा प्लस 7 तसाच लिहिला. आता मायनस 18 आणि प्लस 7 जर केलं तर आन्सर येतं मायनस 11 आणि हीच आपली p of 2 ची व्हॅल्यू आली. आपल्याला क्वेश्चन मध्ये p of 2 विचारलं होतं आणि आन्सर मध्ये आलं p of 2 इक्वल टू मायनस 11. सो अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 3.4 च्या क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह केला. याच्यामध्ये जे क्वेश्चन उरले असेल ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा आणि त्याचे आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.